महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि महायुतीचा झंझावात दिसला। पण यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत गंभीर आरोपही केले। आरोपांच्या याच गदारोळात अकोला जिल्ह्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे। त्याआधी सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला होता, पण पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यानं गावकऱ्यांनी माघार घेतली। अकोला जिल्ह्यातही 2 दिवसांपासून अशाच प्रकारे बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती। पण आता यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या 2 गावांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना सुद्धा या मतदानाची माहिती नसल्याचं समोर आलं आहे। दोन्ही गावांबाहेर पोलिसांनी बंदोबस्त राखला होता। बातमीच्या माध्यमातूनच ही इन्फॉर्मेशन मिळालेली होती की हे जे 2 गाव आहेत या ठिकाणी प्रकाश पोरे साहेब ईव्हीएम मशीनच्या विरोधात काहीतरी आंदोलनाच्या स्वरूपात मॉकपोल घेण्याचं एक हे करणार आहेत म्हणून, तर त्या अनुषंगाने बातमीच्या आधारेच फक्त आम्ही मग एक प्रिकॉशनरी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। पण म्हणजे गावाचं जे आहे तर त्यांची जे लाईफ आहे डे टू डे ते डिस्टर्ब न करता आमच्या युनिफॉर्मचा कोणी माणूस आत तुम्हाला मिळणार नाही तिकडे। आम्ही कालपासून त्याच्यात लोकांच्या संपर्कात पण आहे। दोन्ही गावातल्या लोकांचं म्हणणं म्हणजे असं आलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे आणि असं म्हणजे कोण करत आहे काय करत आहे काही माहीत नाही। कदाचित पोरे साहेबांना पण याची माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असल्यामुळे हा बंदोबस्त लावलेला आहे। बाहेरून गावामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आणि रेव्हेन्यूचे लोक आहेत आणि लोकांचं म्हणणं असं की इथं आमच्याकडं काही असं काही प्रकार नाही आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। तर त्यामुळे आता आमची जी बाकीची DSBची यंत्रणा आहे तर ती पोरे साहेबांना तसं विचारतील आणि त्या पद्धतीने पुढचं आमचं नियोजन राहील कामाचं। अशी काही ऍक्टिव्हिटी दिसली का कुठे? नाही, अशी कोणतीच ऍक्टिव्हिटी कुठंच काही दिसलेली नाहीये आणि जनतेलाही लोकांनाही माहिती नाही, गावांनाही माहिती नाही। मतदानाचा निर्णय झालाच नाही तर मग चर्चा का झाली यावर गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पहा। बॅलेटवर मतदान होत असल्याची माहिती मिळाली होती, असं काही काय नेमकं काय परिस्थिती आहे काय गावात? काहीच माहित नाही सर। मग ही बातमी कुठून आली बाहेर? काहीच माहितच नाही ना सर, आपल्याला सध्या माहिती होऊन राहिली। काल साहेबांचं प्रकाश पोरे तुमच्याशी काल बोलले काय बोलले? त्यानं सांगितलं मला कोणाकोणाला किती मत पडलं। म्हटलं साहेब किती मत पडले मला माहीत नाही, एवढा सांगितलं फक्त। बरं, आता जे मतदान झालं विधानसभेला त्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे? काही नाही। तुम्ही मागणी नव्हती केली? काही नाही साहेब, आम्हाला तेवढा काहीच माहीत नाही। बरं, मतदान झालं पेट्या नेलं, किती कोणाला मत पडलं हे आपल्याला काहीच माहीत नाही। तर कालपासून बातम्या येऊन राहिल्या, तुम्हाला काही कल्पना आहे? काही नाही। फक्त साहेबांनी बोललं ते खरंच, फोनवर दुसऱ्यानं फोन दिलं तर एवढं विचारलं म्हणे बा नितीन बाबूला किती फोन मतदान पडलं, म्हटलं एवढं मला काही माहीत नाही, एवढा सांगून बंद केलं बस, काहीच माहीत नाही। आज मतदान होतं असं बाहेर पूर्ण जिल्ह्याभरात माहिती होती काय? नाही, काहीच नाही, खोटी बातमी निवडायची। गावात तो काही चर्चा नाही माहीत आहे, गावात काही चर्चा नाही। विधानसभाचे मतदान झालेले ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहे। कोण कोणाला किती पडलं हे एवढा काही माहीत नाही आम्हाला। शांतीतेने झालेलं एकच समाज वस्ती आहे आमची, बंजारा समाज। दुसरा SC नाही ST नाही कोणी नाही, एकच समाज आहे आमचा। वादिवाद कोणतेच काही नाही गावात आणि काही माहीत बी नाही आम्हाला हे तक्रार काय आहेत। बरे, बातमी कोणी दिली काय कालपासून खोटी न्यूज दिलेली आहे लोकांनी, काहीतरी विरोध खोटी न्यूज दिले, खोटी न्यूज हे काहीच माहीत नाही एवढं। ईव्हीएमवर संशय व्यक्त होत असताना अशा प्रकारे थेट गावांच्या नावानं अफवा पसरवल्या जात असल्याचा प्रकार गंभीर आहे। आता या अफवा कोणी पसरवल्या याचा शोध पोलीस घेणार का, कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे।